अडवलं जातं, मतदानापासून वंचित ठेवल्या जातात अध्यक्ष महोदय. ही अशी घटना राज्यामध्ये कधी घडली नाही अध्यक्ष महोदय. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे, त्या जिल्ह्याचे मकरंद पाटील एलसीबीचे मंत्री माननीय आबा यांना अक्षरशः पोलिसांनी धक्काबुक्की केली अध्यक्ष महोदय. मतदानाला वंचित केलं. आपण कोणत्या राज्यात जगायला लावलो अध्यक्ष महाराज? विचार करा अध्यक्ष महाराज. अत्यंत गंभीर घटना की महाराष्ट्राच्या लोकशाहीमध्ये, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अशी घटना आजपर्यंत कधी घडली नाही अध्यक्ष महोदय. अशी घटना जर या देशात, या राज्यातला मंत्री सुरक्षित नसेल, या राज्यातला मंत्री सुरक्षित नसेल अध्यक्ष महोदय, तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल अध्यक्ष महोदय? त्या जिल्ह्याचा पालकमंत्री अध्यक्ष महोदय, आपण शासन म्हणून काय करणार आहात? आपण शासन म्हणून निश्चितपणे आपण त्या जागेवर आपण आमच्या हक्काचं संरक्षण करणार या ठिकाणी अध्यक्ष महोदय. या सन्माननीय सभागृहाच्या प्रत्येक सदस्याच्या हक्काचं संरक्षण तुम्ही करणार या ठिकाणी अध्यक्ष महोदय. त्यामुळे तुमच्याकडे आम्ही दाद मागतो अध्यक्ष महोदय. जे साताऱ्यामध्ये घडलं ते माणुसकीला नव्हे, पण लोकशाहीला काळीमा फासणारी घटना त्या ठिकाणी घडलेली अध्यक्ष महोदय. त्यामुळे हा विषय एवढ्या सहज आणि सोपा या ठिकाणी घेऊ नका अध्यक्ष महोदय. माननीय मंत्री महोदय या ठिकाणी हजर आहेत, 2 मंत्री महोदय या ठिकाणी हजर आहेत. ते आपल्या तुम्ही संधी दिली ते आपापली या ठिकाणी सांगतील. अध्यक्ष महोदय, जे घडलं ते निश्चितपणे एका वेगळ्या अर्थाने लोकशाहीला काळीमा फासला तर आहेच आहे अध्यक्ष महाराज. परंतु ज्या पद्धतीनं दोन्ही मंत्र्याला पोलिसांनी त्या ठिकाणी अडवलं, पोलिसांनी त्यांच्यावर धक्काबुक्की केली, अध्यक्ष महाराज कधीही महाराष्ट्राने असं ऐकलं नाही. अत्यंत गंभीर बाब आहे. झालेली घटना ही फार गंभीर आहे अध्यक्ष महाराज. काळ सोकावेल अध्यक्ष महाराज, काळ सोकावेल. वेळी सावध झालं पाहिजे अध्यक्ष महाराज. नसता आपण लोकशाहीमध्ये जगतो, हुकुमशाहीमध्ये जगतो. अध्यक्ष महाराज धनंजय ही अध्यक्ष महाराज का आणीबाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय. हा गंभीर मुद्दा मला समजलेला आहे. चला मंत्री महोदय, हा गंभीर धोका. ज्या गोष्टीचा, ज्या प्रकरणाचा उल्लेख केला त्याच्यामध्ये माझं आणि सन्माननीय आपले सहकारी मंत्री मकरंद पाटलांचं नाव त्याच्यामध्ये घेतलं, ही वस्तुस्थिती आहे. सन्माननीय अध्यक्ष महाराज, मी पक्षाचा प्रतोद आहे, उपनेता आहे आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांना व्हीप बजवायचा अधिकार पक्षाने मला दिलेला आहे. त्या सदस्यांना निवडणुकीपूर्वी व्हीप बजावण्यासाठी मी त्या ठिकाणी होतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, 4थ्या मजल्यावर जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये मतदानाची प्रक्रिया होती. 2 सदस्य माझ्याबरोबर आणि मकरंद बरोबर, वरच्या सभागृहाचे सदस्य शशिकांत शिंदे साहेब आणि राज्यसभा खासदार नितीन काका पाटील, आम्ही 4घच होतो आणि ते सदस्य आमच्याबरोबर मतदानाला चालले होते. अध्यक्ष महाराज, 100 पोलीस, 100 लिफ्ट मधनं आम्ही बाहेर आलो. 100 अशी लिफ्ट आहे अध्यक्ष महाराज. एक वरांडा उजव्या बाजूला जातो, एक वरांडा डाव्या बाजूला जातो, मध्ये पॅसेज वेटिंग रूम आहे. 100 पोलिसांनी आम्हाला अडवलं. त्यातनंही तो सदस्य म्हणत होता मला मतदानाला जायचे, पालकमंत्री माझ्या बरोबर आहेत, ते मला दरवाजापर्यंत सोडतील. अध्यक्ष महाराज, ते मेटल डिटेक्टर जे आहे, जिथनं आपण तपासणी करून आत जातो, त्याच्या एक 5 फुटापर्यंत आम्ही जवळ गेलो. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, या दंडाला 4-5 पोलीस, या दंडाला 4-5 पोलीस, कमरेला 4-5 पोलीस, पायाला 4-5 पोलीस, एखादा आरोपी फरफटत नेतात तसं मला आणि माझ्या बरोबर असणाऱ्या त्या सदस्याला दोघाला अक्षरशः फरफटत नेला अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मुक्कामार एवढा लागलाय प्रचंड. अध्यक्ष महाराज, मी 40 वर्ष राजकारणात आहे. माझे आजोबा या राज्याचे गृहमंत्री होते. ज्या आसनावर आपण बसलाय त्या आसनावर बसून या सभागृहाचं विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. काय चूक माझी चूक एवढीच होती, माझ्या पक्षाच्या सदस्यांना व्हीप बजवायला मी तिथं गेलो आणि त्यांना अडवतात म्हटल्यावर मी त्यांना म्हणलं तुम्ही आतमध्ये चला. ही लोकशाहीचं रक्षण करणं माझी चूक आहे. आणि अध्यक्ष महाराज, आम्ही तर 4 होतो. मी जबाबदारीने सांगतो, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण समोरच्या बाजूला एका विशिष्ट पक्षाचे 10-15 पदाधिकारी होते, ज्यांचा जिल्हा परिषदेशी संबंध नाही, जे आमदार नाहीत,
जे खासदार नाहीत, जे मंत्री नाहीत, असे सुद्धा लोक त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला होते. अध्यक्ष महाराज काय अध्यक्ष महाराज लागलं मला त्या झटापटीमध्ये. मी डायबिटीजचा पेशंट आहे, रक्त जोरात यायला लागलं, माझ्या बॉडीगार्डनं मला रुमाल दिला, पण तोपर्यंत अध्यक्ष महाराज त्या दोन्ही सदस्यांना पोलीस आरोपी सारखं पळवत घेऊन गेले. फक्त त्याला मतदानाला जाऊ द्यायचं नव्हतं, फक्त त्या दोन लोकांना मतदानापासून वंचित करायचं होतं. आमच्याकडे 33 सदस्य होते, आमचे सदस्य त्यांना कमी करायचे होते. निवडणूक झाल्यावर सुद्धा तुम्ही त्यांना धरू शकला असता, पकडू शकला असता अध्यक्ष महाराज. ठीक. पण एक मिनिट अध्यक्ष महाराज, मी जबाबदारीनं सांगतो, या सगळ्यांच्या पाठीमागं जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि एलसीबीचा पोलीस निरीक्षक ठीक आहे. देवकर आणि एलसीबीचा सहाय्यक निरीक्षक गर्जे, या तिघांना मी ओळखलेलं. हे तिघ आणि त्यांच्या बरोबरच्या सिव्हिल ड्रेस मधले 100 पोलीस वरच्या सभागृहामध्ये माननीय उपसभापतींनी ह्याला निलंबित केलेलं आहे. आमची मागणी आहे या सभागृहामध्ये त्यांना बडतर्फ करावं, सन्मान्य त्यांना सदस्य शर्यतीला काढून टाकावं. सन्मान्य हीच माझी मागणी सदस्य आहे. अर्जुन खोतकरजी, मुळीच नाही, आपण खाली बसा, खूप झालं आता, खाली बसा. सन्मान्य सदस्य अर्जुन खोतकरजी आणि सन्मान्य मंत्री महोदय